नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. न शिवता न मोजमाप घेता काटेपिन आणि ताटाचा वापर करून बनवा जुन्या कापडापासून एक अशी सुंदर वस्तू की सर्वजण पाहतच राहील. आणि याला बनवणं खूप सोपं आहे. फक्त 5 मिनिटात तुम्ही याला बनवून तयार करू शकता. या अगोदर तुम्ही काही असं बनवले नसेल तरीही तुम्ही याला बनवू शकता. एवढी सोपी पद्धत आहे. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोपं, सुंदर आणि घरामध्ये याला डेकोरेशन म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आता भरपूर असे सणवारसुद्धा येणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. चला तर यासाठी आपल्याला काय करायला हवं ते बघूया. तर माझ्याकडे इथे जुनी साडी होती, तर त्याचे मी इथे छोटे छोटे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. तुमच्याकडे जुनी साडी नसेल, ओढणी असेल किंवा ब्लँकेट असेल, जुना टॉप असेल किंवा रंगबेरंगी कपडे असतील तर तुम्ही कट करून घेऊ शकता. अशा पट्ट्या फक्त आपल्याला याला कट करायच्या आहे. लहान मोठ्या घेतला तरीही चालेल. इथे बघा, साधारण मी 2 ते 3 इंचाच्या 4 बोट एवढ्या अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि मोठी परात वापरत आहे. तुम्हाला जर छोटं बनवायचं असेल तर तुम्ही छोटी प्लेटसुद्धा वापरू शकतात. त्या पट्ट्या लांबीला कमी घेतल्या तरी चालतात, मोठ्या ठेवल्या तरी चालतात. तर मी मोठ्या परातीच्या आकारानुसार याला थोडं लांब घेतलेलं आहे. असं काही मोजमापाची गरज नाही. तुम्ही जे ताट परात वापरत आहात ना, प्लेट, त्यानुसार या पट्ट्या तुम्ही निवडू शकतात. आणि त्या कशा निवडायच्या ते आपण बघणारच आहोत. तर त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेस. किती सिंपल आहे. फक्त ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे ठेवायच्या आहे. एक एक करत एकावरती अशा प्रकारे बरोबर सरळ रेषेमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. म्हणजे फुलासारखं इथं आपण आकार करणार आहोत. आणि इथे तुम्ही याला थोडं दाट पातळ असं देखील घेतलं तरी चालत. आता बघा, इथे ना या पट्ट्या आपल्याला अशा आकारामध्ये ठेवायच्या आहे. अगदी क्रॉसमध्ये याला ठेवत जायचं आहे. शेवटपर्यंत बघू शकता अशी थोडी थोडी जागा आतमध्ये दिसत आहे. दोन्ही पट्ट्याची अशी जागा तेवढी ठेवायची आणि आपल्याला या पट्ट्यात ठेवत जायचं आहे. कोणत्याही पट्टेमध्ये बघू शकता अशी खूप जास्त जागा नाही किंवा खूप कमी अशी जागा नाही. आपण थोडं समान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपल्याला मेजरमेंट करायचं नाही, फक्त ढोबळ मानाने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आपण जे पण ताट किंवा प्लेट वापरणार आहोत ती गोष्ट आपल्याला घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उलट अशी ठेवायची आहे. तर मोठी ही भाकरीची जी परात असते ना, तर मी येथे वापरलेली आहे. जास्त मोठी नाही, मीडियम आकाराची आहे, ती मी या ठिकाणी वापरलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी याला ठेवला आहेत. आणि अगदी आपल्याला आता काय करायचं आहे, ज्या पट्ट्या आपण ठेवल्या होत्या ना, क्रॉसमध्ये एक पट्टी उचलायची आणि तीच पट्टी दुसऱ्या साईडने तिचा जो भाग आहे ना तो देखील आपल्याला उचलायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आता बघू शकता या दोन्ही पट्ट्या एकच आहेत. एकाच वेळी या दोन्ही पट्ट्या आपल्याला अशा उचलून परातीवरती ठेवायच्या आहे. त्यामुळे मी म्हटलं, जी ताट किंवा परात वापरले आहेत ना त्या आकाराच्या पट्ट्या आपल्याला निवडायच्या आहेत. म्हणजेच अशी ती शेवटपर्यंत मध्यभागी अशी पाहिजे. आता इथे जर तुम्हाला गाठ मारायची असेल तर तुम्ही गाठसुद्धा मारू शकता, पण त्यानंतर गोंधळ होतो. त्यामुळे मी इथे काय करत आहे, अशा प्रकारे काटेपिनचा वापर करत आहे. तर बघू शकता काटेपिनने याला आपल्याला एकदम छान असं सेक्युअर करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला एक एक करत सर्व पट्ट्या टाकायच्या आहेत. जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, एका साईडने घ्यायची, तीच पट्टी दुसऱ्या साईडने त्यानंतर टाकायची. तसंच करत करत आपल्याला काटेपिनने या सर्व पट्ट्या अशा प्रकारे अटॅच करून घ्यायच्या आहे आणि अगदी ओढून घ्यायच्या. म्हणजेच की हे थोडंसं असं आपल्याला ताणून यामध्ये टाकायचं आहेत. आता सेफ्टी पिनमुळे अगदी हे हलणार सुद्धा नाही, व्यवस्थित असं एकाच जागी बसेल. आता त्यानंतर आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. पट्ट्या थोड्याशा इकडे तिकडे झाल्या असतील तर त्याला आपल्याला अशा प्रकारे सरळ करू शकतात. आता परातीवरती मोजून अशा मी पट्ट्या काही घेतल्या नाही. परातीला पूर्ण झाकली जाईल अशा मी पट्ट्या घेतलेल्या आहेत. कमी जास्त तुम्ही तुमच्या हिसाबाने घेऊ शकता. मोजून पट्ट्या तुम्ही तुमच्या परातीनुसार घेतल्या तरी चालतात. तर बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अजून एक पट्टी घ्यायची आहे जी की आकाराने रुंदीला तेवढीच आहे,
पण लांबीला जास्त आहे, कारण की जास्त जॉईंट घ्यावे लागणार नाही म्हणून मी थोड्या लांब पट्ट्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर सांभाळायला थोडं अवघड वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही छोट्या छोट्या जरी घेतल्या तरी चालतात. त्यानंतर आपण जॉईंट देऊ शकतो, गाठ मारून जॉईंट देऊ शकतो. आता बघा, जी पट्टी घेतलेली आहे ना, तर ती आपल्याला सर्व पट्ट्यांना एकत्रित असे सेंटरमध्ये या ठिकाणी आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. म्हणजेच हे व्यवस्थित असं बांधल्या जाईल, निघणार नाही, मजबूत बनेल आणि त्यासोबतच पुढची प्रोसेस आपल्याला सोपी करता येईल. आता सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्ही जर एकदा बेस लक्षात घेतला ना, तर तुम्हाला पुढे खूपच कमी वेळ त्याला बनवायला लागेल. आता काय करायचं आहे, एक पट्टी घ्यायची आहे. ती पट्टी वरतून पूर्ण आपल्याला एका हाताने धरायची आहे. पट्टी जी आहे तर ती आपल्याला दुसऱ्या पट्टीच्या खालून काढायची आहे. तिसऱ्या पट्टीच्या परत वरतून काढायची आहे. हीच प्रोसेस आपल्याला करत जायचं आहे. बघू शकता, एक पट्टी वर राहते आणि एक पट्टी खालच्या बाजूने येते. हेच फक्त आपल्याला इथे फॉलो करायचं आहे. यामध्ये अवघड असं काहीच नाही. बघू शकता, फक्त एक वरतून घ्यायची आणि एक खालून घ्यायची, हीच प्रोसेस आपल्याला करत जायचं आहे, जेणेकरून यामध्ये एकदम सुंदर अशी डिझाईन बनते. फक्त लक्षात ठेवायचे, एक खालच्या साईडने आलं पाहिजे आणि एक वरच्या साईडने. कधी जर चुकून दोन्ही एका साईडनेच गेले, म्हणजे खालीच गेले, दोन वरच राहिले, तर काही हरकत नाही. तिसऱ्या वेळेस परत आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. अगदी 5-6 वेळेस तसंच झालं तर डिझाईन तेवढी व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे 2 वेळा ठीक आहे. तर बघू शकता, फक्त आपल्याला ही ट्रिक फॉलो करायची आहे. आपण जी पट्टी घेतलेली आहे त्याला आपल्याला खालच्या साईडने बांधलेलं आहे, त्या पट्टीचं एकदा वरून घ्यायचं आहे आणि एकदा खालून घ्यायचं आहे. आता एवढंच करत आपल्याला ही प्रोसेस फॉलो करणार आहोत. तुम्हाला हे थोडं फास्ट करून दाखवते. खूप सोपं आहे, लवकर होतं, तुमच्या लक्षात सुद्धा येईल. थोडंसं मी आता तुम्हाला इथे हळूहळू अगोदर करून दाखवलं. आता तुम्ही बघू शकता, इथे मी थोडं आता फास्ट करत आहे. खाली काटेपिन लावलेली आहे आपण, त्यामुळे हे आपल्याला खूप सोपं जात आहे. तुम्ही ज्या परातीला पट्ट्या बांधलेल्या आहे ना, त्या वेगळ्या कलरच्या आणि वरची जी पट्टी आहे ती वेगळी कलरची घेऊ शकता. म्हणजे 2 कलरमध्ये तुम्हाला हे बनवता येईल, ते अजून छान दिसतं. मी अगोदर तसंच बनवलेलं आहे, शेवटल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. सोबतच बघा, तुम्हाला जर हे मल्टी कलरमध्ये बनवायचं असेल, म्हणजेच आता एकाच कलरचा कपडा नाही किंवा छोटे छोटे आहेत, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, अगदी वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही हे बनवू शकता. ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि आता एकच जर कपडा असेल, वेगवेगळे कपडे नसतील, तर अशा प्रकारे तुम्ही त्याला देखील बनवू शकता. आता बघा, शेवटची जी पट्टी आली आहे त्यानंतर परत आता तुम्हाला काय करायचं आहे, दुसरी पट्टी त्याला जोडायची आहे, गाठ मारायची आहे. त्यानंतर परत पुढे तुम्हाला हीच प्रोसेस करत जायची आहे. तर बघू शकता, खूप सुंदर आपली ही जी डिझाईन आहे ते बघू शकता इथे बनवत आहे. याच प्रकारे आपल्याला पुढं बनवत जायचं आहे. सो फ्रेंड्स, हे एकदम मजबूत बनतं आणि अगदी त्यासोबतच खूप सॉफ्ट देखील आहे. दिसायलासुद्धा खूप सुंदर आहे. आता असंच आपल्याला करत करत शेवटपर्यंत याला असंच विणत जाणार आहोत. एक प्रकारे याला बनवत जाणार आहोत. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात ते मला देखील एका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता इथे तुम्हाला बघा, याला किती छोटं मोठं बनवायचं आहे, त्यानुसार तुम्ही हे करत जाऊ शकता. आता इथे आपण याला स्टॉप करणार आहोत. तुम्हाला जर हे अजून मोठं हवं असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, अजून एक पट्टीला जॉईन देऊ शकता आणि खालच्या साईडने देखील हीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि खूप लवकर छान हे बनतं, कारण की एक्स्ट्राच्या पट्ट्या तर आपल्या आहेतच. आता मी शेवट इथे गाठ मारून घेतलेल्या आहे. त्यानंतर काटीपिनने जे आपण अडकलेलं होत्या पट्ट्या, त्या पट्ट्यासुद्धा आपण आता ओपन करणार आहोत. अजिबात हे जो भाग आहे तो ओपन केल्यानंतर असं काही उघडत नाही किंवा आता हे निघून जाणार नाही, असं काही होणार नाही. खूप सुंदर हे बनवून रेडी होतं आणि खूप कमी टायमात हे बनवून रेडी होतं. मला याच साईजमध्ये हवं होतं म्हणून मी इथे बंद केलं. तुम्हाला जर अजून मोठी साईज हवी असेल तर तुम्ही याला अजून बनवू शकता. आता दुसऱ्या साईडने 1-2 जे पॉईंट दिलेले आहे ना,
ते थोडे थोडे दिसून येतात, तर आपण या आतमध्ये देखील याला टाकू शकतात. त्यानंतर आपल्याला हे काय करायचं, बंद करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने आपण याला खालून ठेवू शकतो तरी पण चालेल. तर बघा इथे ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला पूर्णपणे आपल्याला लॉक करायचं आहे, बंद करायचं आहे. तर बघा आपण ज्या पट्ट्या निघलेल्या आहेत ना, त्याला दोन पट्ट्या घेऊन अशा प्रकारे गाठ व्यवस्थित मारायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण गाठ मारून घेणार आहोत, जेणेकरून हे निघणार नाही. आणि बघा फक्त आपल्याला अशी एक गाठ, सिंपल अशी गाठ मारायची आहे आणि दुसरी गाठ अजून एक घ्यायची आहेत आणि ते कट करून घ्यायचं आहे. गोंडे केल्यासारखं तुम्हाला जर करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता, अगदी तुमच्या आवडीनुसार. किंवा तुम्हाला हे असं अजिबात ठेवायचं नसेल तर त्या पट्ट्या तुम्ही अगदी बारीक अशा कट करू शकता. तुम्हाला या बंद देखील करू शकतात. बघा किती सुंदर हे बनवून रेडी झालेलं आहे. अगदी घरच्या घरी खूप कमी मेहनतीमध्ये आणि छान मऊ असं हे झालेलं आहे. तुम्हाला जर पायपुसणी म्हणून याला वापरायचं असेल तर अगदी वापरू शकता, किंवा बसण्यासाठी सिटिंगसाठी चेअरवरती टेबलवरती ठेवायचे असेल तर ठेवू शकता. अगदी दिवाळीमध्ये काय डेकोरेटिव्ह आयटम म्हणून तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता. अजून खूप फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला इथे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.